आज आपण पनीर ब्रेड पिझ्झा बनवणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया। ब्रेड आपण घेतलेले आहेत कट करून छानसे। पनीर घेतलेलं आहे, पनीर रोस्ट करून घेतलेलं आहे। बटरमध्ये मसाला लावलेला आहे, काळी मिरी पूड आणि बाकीचे घरगुती मसाले आपण त्याला रोस्ट करून घेतलेला आहे। टोमॅटो, कांदा, ढोबळी मिरची आपण घेतलेली आहे। बटर घेतलेला आहे, चिली फ्लेक्स घेतलेला आहे, ऑर्गेनो घेतलेला आहे, पिझ्झा सॉस आपण घरगुती पद्धतीने बनवलेला आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी देईन। आणि आपण पिझ्झासाठी आपण चीज घेतलेले आहे, त्याचे स्लाइस आपण घेतलेले आहेत। आपण बाकीची प्रोसेस आपण पाहूया। आपण तव्यामध्ये ब्रेड टोस्ट करणार आहोत आणि खाली टोस्ट होण्यासाठी आपण बटर टाकलेला आहे। आणि आता आपण पिझ्झा सॉस घरगुती बनवलेला आहे, तो आपण लावून घेऊया मस्त। आपण ब्रेडला पिझ्झा सॉस लावून झालेला आहे। आता आपण व्हेजिटेबल्स टाकूया। कांदा, ढोबळी मिरची, टोमॅटो, आपण हे व्हेजिटेबल्स सगळ्याचे टॉपिंग वगैरे करूया। त्यानंतर आपण पनीरचे पीसेस पण आहेत, ते टॉपिंग करून आपण घेऊया। आपण पनीरचे पीसेस घेतलेले आहेत, रोस्ट बटरमध्ये रोस्ट केलेला आहे। काळी मिरी पूड आणि आपल्या घरगुती मसाल्यामध्ये थोडा बटरमध्ये रोस्ट करून घेतलंय। आणि आता पनीरला आपण टॉपिंग केलेली आहे पिझ्झा ब्रेडला वरती। आता आपण चीजचे स्लाइस घेतलेले आहेत, चीजचे स्लाइस आपण ब्रेडवर टाकून घेऊया व्यवस्थितपणे। वरून ऑर्गेनो आणि चिली फ्लेक्स आपण टाकून घेतलेला आहे। चिली फ्लेक्स किती तिखट हवं आहे तुमच्या अंदाजाने तुम्ही टाका। जसं लहान मुलांसाठी करत असाल तर कमी चिली फ्लेक्स टाका। आपण आता मंद गॅसवर 5 ते 7 मिनिटे ठेवूया आणि आपला आता ब्रेड पनीर पिझ्झा आता तयार होईल। आता आपला पिझ्झा तयार झालेला आहे खाण्यास। आता आपण सर्व करूया। आपला पनीर ब्रेड पिझ्झा तयार झालेला आहे, सर्व करून घेतलेला आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद।